तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज पूर्ण तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेलच सकाळ सकाळची गडबड माझी किती झालेली आहे आणि कुठं चालली असाही प्रश्न पडलेला असेल. तर स्वतःला अपडेट करायला चालली, म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करायला चालले. तर मला जी गोष्ट आवडते ती करण्यासाठी चाललेली मी आहे, कारण माझ्याकडे थोडा वेळ आहे. हा जरा महिना आहे माझ्याकडे थोडासा. तर या दिवसांमध्ये म्हणजे महिना पण नाही म्हणता येणार, थोडेफार दिवस आहेत माझ्याकडे. तर त्या दिवसांमध्ये मी काहीतरी करायचं ठरवलेलं आहे मनाशी. तर त्यासाठीच मी चाललेले आहे. मला माहिती नाही मी आज तुम्हाला पूर्ण दाखवू शकेल की नाही, पण येस, माझा आजचा पूर्ण दिवस कसा असणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की बघा. आणि माझी सकाळची गडबड आणि कसं मी कुठे चालली आणि काय काय करणार आहे आज दिवसभर हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि आमचे आहो इकडे वेट करतायत माझा, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. जसं की इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की मी चालले आज कुठेतरी, आणि मला ज्या ठिकाणी पोचायचं ते माझ्या घरापासून 1.5-2 तासाचा रोड आहे. आणि त्याच्यामुळे मला साधारण 9च्या आसपास पोचायचं होतं. तर 9ला पोचायचं म्हटलं की 7-7:15ला मला निघायचं होतं. आणि कारण पहिलाच दिवस होता, बस वगैरे कसं काय जायचं काहीच मला माहिती नव्हतं. त्यामुळे जितक्या लवकर मी जाईल तितक्या लवकर मला गोष्टी तिथं जाऊन डिटेल्स काढायचे होते. त्याच्यामुळे मग मी लवकरच उठले. आणि मला काही अशी सवय नाही एवढ्या लवकर सकाळी उठून सगळा स्वयंपाक वगैरे करून जायचा. पण आता कसं मला यायलाच 2 वाजणार होते आणि माहिती नाही किती वाजतील दुपारचे. मग त्यापेक्षा घरी आले की डायरेक्ट आयतं जेवायला बरं वाटेल, कारण ऑलरेडी प्रवास करून येणार, मग थकणार आणि मग परत जेवण बनवायचं. आणि जर उशीर झालाच तर मग आमच्या घरीच असणार. ऑफिसवरनं आल्यानंतर परत मग बाहेरचं खायला नको, म्हणून मला सकाळ सकाळ स्वयंपाक करून जावंच लागणार होतं. आणि मलाही आल्यानंतर डायरेक्ट आयतं जेवायला भेटेल. घरी आल्यानंतर परत एवढं सगळं करायचं म्हटल्यावर कंटाळा येऊन जातो. त्याच्यामुळे सकाळी उठून चांगली सोप्यात सोपी लवकर भाजी होईल अशी मी भेंडीची भाजी केली, एकदम सिम्पल तुम्हाला दिसेलच. मग चपात्याचं पीठ पहिलं मळून ठेवलं, त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या. त्याच्या अगोदर भात वरण लावून घेतलं. जरी नंतर दुपारच्या वेळेस कसं कधी चपाती खाऊ वाटत नाही, तर भात वरण खाऊ वाटतं, तर भात वरण तुम्ही पाहू शकता. सकाळचं जरी करत असला तरी आजकाल इतकी गरमी वाढली आणि सकाळचं स्वयंपाक करताना तर इतकं गरम होतं सांगायलाच नको. तर तरी चालायचं. आज मम्मीची आठवण आली की मम्मी आपली सकाळी लवकर उठून किती सगळा स्वयंपाक करते आणि मग शाळेत जाते माझी मम्मी. तर तसंच मला आज फिलिंग यायला लागली की मी सकाळी उठून कामाला चालली इतक्या लवकर असं वाटत होतं. पण खरंच हॅट्स ऑफ टू वुमन्स जे सकाळी इतक्या लवकर उठून सगळ्या गोष्टी घरातल्या आवरून कामाला जातात. सोपं नाही आहे. जितकं बघायला सोपं वाटतं तितकं करताना आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप अवघड जातं आणि तितकं माणूस थकतंसुद्धा. पण सगळ्या ज्या बायका आहेत ते हे सगळं हँडल करतात. सकाळ सकाळ खूप जास्त धुकं होती, थंड वातावरण झालं थोडंसं, कारण काल पाऊस पडला होता. आता आम्ही थांबलेलो आहोत बसची वाट बघत, कधी बस येते आमची बस. तर मी पोहोचलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ब्लॉग घ्यायचं विसरले. आजकाल का ब्लॉग घ्यायला विसरते मला तेच कळत नाही. तर मी आता पोहोचलेली आहे, पण आता मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकणार नाही, कारण थोडंसं तुम्हाला वेट करावं लागेल. मग मी दाखवेल तुम्हाला. वाटलं असं थोडीशी जागा दाखवता आले तर कुठं आले तसं दाखवेल, पण मी पूर्ण काही दाखवणार नाही. पण आली आहे क्लासला, 2 तासाचा प्रवास करून आलेली आहे आणि आता मला जायचं आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि क्लास सुटल्यावर मी तुम्हाला भेटते आता. तर आता क्लास सुटून आता मी थांबली बसची वाट बघत. तर बघूयात बस लवकर भेटते की नाही आज. अशा प्रकारे मी आमच्या घरी पोचायला आलेले आहे. बस स्टॉपवर पोचले आणि आमचे मला घ्यायला आलेले आहेत, बिचारे थकलेत. चला चलो फायनली चला. तर आता मी पोचलेली आहे घरी. खूप ऊन आहे, 2 वाजता वगैरे खूप जास्ती गरमी होते इतकी. आणि असं ट्रॅव्हल करायचं म्हटल्यावर काय सांगायलाच नको. यात AC बस भेटली त्याचं चांगलंच काम होतं, पण एवढी गर्दी असते की ते पण नाही होत.
आणि आता एवढी भूक लागली आहे कारण जेवायला वेळ नाही भेटला आणि प्रवास करून आता साधारण 1.5-2 तास झालं. आता वाजायला आलेत 2:30 वगैरे. तर पहिलं जेवण करून घेते. सकाळी तुम्ही पाहिलं जसं स्वयंपाक केला होता, भेंडीची भाजी, चपाती, भात, वरण एवढं सगळं करून गेले होते. तर चला आता पोटभर जेवते, थोडा आराम करते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सोर्स असते डेटाबेस, फाईल सर्व्हर वगैरे काही पाहिजे सोर्स, आणि टार्गेट असते फ्युजन म्हणजे सास काय. तर हे झालं होतं इनबाउंड टाईप ऑफ इंटिग्रेशन. आउटबाउंड म्हणजे काय, जिथून आपण फ्युजनकडनं डेटा घेतोय, म्हणजे सासकडनं डेटा घेतोय. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8. जेवण तयार झालेलं आहे, सगळं जेवण रेडी आहे. आहोने आमच्या काही सकाळी भातवरण लावलं तर काही भातवरण खाल्लंच नाही, त्यामुळे भातवरण खूप पडलेलं आहे. आणि चपातीचं पीठ मळून ठेवलं, जेव्हा गरमागरमच डायरेक्ट जेवण करू. आता म्हणताल कुठं चालली, तर आता थोडंसं ॲक्टिव्हिटी करण्याची वेळ. इतक्या वेळ तुम्ही पाहिलंच की आहो मला शिकवत होते. तर थोडंसं माझं कसं चाललंय ना, थोडं एक गोष्ट आहे ती जी मी शिकते आहे, आणि प्लस अजून एक आहे म्हणजे माझ्या फील्ड रिलेटेड एक गोष्ट आहे जी मी अपडेट करते. ते मॉर्निंगला करते, ती करून मी येते 2 वाजता, 2 ते 3 वाजता, कधी कधी 3 वाजता आहेत. ते झाल्यानंतर दुपारची झोप, जेवण, त्याच्यानंतर उठून परत चहा. मी व्लॉग घ्यायचंच विसरले. चहा दुपार, मग त्याच्यानंतर 4-5 वाजता थोडा गप्पा मारतो आम्ही, आणि त्याच्यानंतर मग थोडा अभ्यास करावा लागतो, जे सकाळचं शिकवते त्याचा पण. आणि प्लस आहो मला थोडेसे त्यांची पण टेक्नॉलॉजी शिकवतात, तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण अपडेट करते स्वतःला. तर ते मला त्यांची टेक्नॉलॉजी शिकवते. मला तर माझी टेक्नॉलॉजी परफेक्ट येते, आणि त्यांची टेक्नॉलॉजी शिकायची मला खूप इच्छा झाली. म्हटलं आता माझ्याकडे अजून वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये त्यांची पण टेक्नॉलॉजी जर शिकून घेतली तर तितकंच मलाच फायदा होणार आहे. तर मग कसं नॉलेज घेत राहिलं तर ते कुठं कमी पडत नाही, आणि त्याचा फायदा होत नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे नॉलेज घेत राहायचं, वेळेचा उपयोग करत जायचा. हे यातनं मला तुम्हाला सांगायचं की तुमच्याकडे जो वेळ असतो, ज्यावेळेस तुमच्याकडे फ्री टाईम असतो, त्यावेळेस तो रियूज केला पाहिजे, यूज केला पाहिजे. जितकं तुम्हाला नवीन नवीन शिकता येतील गोष्टी तितकं शिकण्याचा प्रयत्न, आणि तेच मी आत्ता करते. आणि खरंच माझी इतकी धावपळ चालू आहे की मी तुम्हाला असं पूर्ण व्लॉगमध्ये पण दाखवू शकत नाही आहे. मॉर्निंग माझं 5:30 पासून सुरू होते, तर संध्याकाळी 11 वगैरे वाजतात झोपायला. आणि आता मी चालली खेळायला, खाली बॅडमिंटन खेळते, कारण थोडी ॲक्टिव्हिटी पण होईल, व्यायाम पण होईल, त्यांचा पण व्यायाम होईल, माझाही व्यायाम होईल. तर आता मी खेळते, तुम्हाला दाखवते. चला, आता आम्ही आलो ह्यांच्या मित्रांच्या इकडे बॅडमिंटन खेळायला. इथे एक खूप छान नोटीस आहे, खूप भारी वाटते. डू नॉट टच द मँगो ट्री, खाली टिप फाईन 500, पुढे प्लस मार वेगळा, आणि प्लस पुढे आदेशानुसार शेती मालक रियल पुणेकर, प्लस मार वेगळा. येस, ये सिर्फ पुणे में देखने को मिलेगा. पुण्यातच बघायला भेटेल असे पाट्या, एक नंबर. येतं ना नीट खेळायचं काय आज? आज लय पळवणार. हरवले तुमचे मित्र. बघा हिला बघा. कसं आहे मंगेचा सुपला शॉट?